नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही अजून बचतीची योग्य सुरुवात केली नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सुकन्या समृद्धी योजनेबद्दल। ही योजना भारत सरकारची खास मुलींसाठी असलेली सुरक्षित बचत योजना आहे। चला तर मग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, व्याजदर, पैसे काढण्याचे नियम, परिपक्वता आणि अकाली बंद करण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी मजबूत आर्थिक सुरक्षितता निर्माण करणे, त्यांच्या भविष्यातील लग्नासाठी योग्य निधी तयार करणे आणि पालकांना दीर्घकालीन नियमित बचतीची सवय लावणे हा आहे। या योजनेत थोडी रक्कम सातत्याने गुंतवली तर कालांतराने मोठी रक्कम तयार होते, ज्यामुळे मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक चिंता कमी होते आणि कुटुंबाला स्थिर आधार मिळतो। सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या सुमारे 8% जास्त म्हणजे अंदाजे 8.2% व्याजदर मिळतो। सरकार दर तिमाहीला व्याजदरात बदल करू शकते, त्यामुळे हा दर कायमस्वरूपी निश्चित नसतो। ही योजना पोस्ट ऑफिस आणि सरकारी बँकांमार्फत चालवली जात असल्यामुळे ती अत्यंत सुरक्षित मानली जाते। पात्रतेनुसार भारताचा रहिवासी नागरिक असलेला पालक आपल्या 10 वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडू शकतो। एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 मुलींसाठी खाते उघडण्याची परवानगी आहे, मात्र जुळ्या किंवा तिहेरी मुली जन्माला आल्यास आवश्यक प्रमाणपत्र सादर करून 2पेक्षा जास्त खातीही उघडता येतात। प्रत्येक मुलीच्या नावावर एकच खाते असू शकते। मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत खाते पालक चालवतात आणि 18 वर्षांनंतर आवश्यक कागदपत्रे सादर करून मुलगी स्वतः खाते चालवू शकते। सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडताना किमान 250 रुपये जमा करावे लागतात आणि प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 250 रुपये ठेव आवश्यक असते। वर्षाला जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करता येतात आणि रक्कम 50 रुपयांच्या पटीत भरता येते। ही रक्कम तुम्ही एक रकमी किंवा वर्षभरात हप्त्यांमध्ये जमा करू शकता। खाते उघडल्यापासून 15 वर्षांपर्यंत ठेवी करता येतात। जर एखाद्या आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा केले नाहीत तर खाते डिफॉल्ट मानले जाते, मात्र 50 रुपये दंड भरून आणि थकबाकी रक्कम जमा करून खाते पुन्हा नियमित करता येते। सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खात्यात पैसे पोस्ट ऑफिसच्या काउंटरवर रोख किंवा धनादेशाद्वारे जमा करता येतात। तसेच NEFT आणि RTGS सुविधेद्वारे बँकेतून थेट हस्तांतरण करता येते। याशिवाय इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने ही रक्कम जमा करण्याची सोय उपलब्ध आहे। पैसे काढण्याबाबत सांगायचे झाल्यास, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर जे आधी होईल, शिक्षणासाठी खात्यातील उपलब्ध शिल्लक रकमेच्या 50% पैसे काढता येतात। ही रक्कम जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी एक रकमी किंवा वर्षातून एकदा हप्त्यांमध्ये काढता येते आणि ती केवळ शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रत्यक्ष फी व संबंधित खर्चापुरतीच मर्यादित असते। सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत व्याजदर दरवर्षी अर्थ मंत्रालयाकडून जाहीर केला जातो आणि तो वेळोवेळी बदलू शकतो। व्याजाची गणना महिन्याच्या 5 तारखेपासून ते त्या महिन्याच्या शेवटपर्यंत खात्यात असलेल्या किमान शिल्लक रकमेवर केली जाते। प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी मिळालेले व्याज खात्यात जमा केले जाते, त्यामुळे रक्कम चक्रवाढ पद्धतीने वाढत जाते। या खात्यावर मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे। तसेच या योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वजावटीस पात्र असल्यामुळे करसवलतीचाही लाभ मिळतो। ह्या तक्त्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत तुम्ही किती मासिक गुंतवणूक करता त्यानुसार 21 वर्षांनंतर किती रक्कम तयार होऊ शकते हे दाखवले आहे। उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा 250 रुपये म्हणजे वर्षाला 3,000 रुपये गुंतवले तर 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 45,000 रुपये होते, परंतु व्याजासह 21 वर्षांनी सुमारे 1,38,552 रुपये इतकी रक्कम तयार होते। त्याचप्रमाणे 500 रुपये मासिक गुंतवणुकीवर अंदाजे 2,77,103 रुपये, 1,000 रुपये मासिक गुंतवणुकीवर सुमारे 5,54,206 रुपये आणि 2,000 रुपये मासिक गुंतवणुकीवर अंदाजे 11,08,412 रुपये मिळू शकतात। जर तुम्ही दरमहा 5,000 रुपये गुंतवले तर 15 वर्षांत 9 लाख रुपये गुंतवणूक होऊन 21 वर्षांनी जवळपास 27,71,031 रुपये मिळू शकतात। 10,000 रुपये मासिक गुंतवणुकीवर सुमारे 55,42,062 रुपये आणि कमाल 12,500 रुपये मासिक 1,50,000 रुपये वार्षिक गुंतवणुकीवर अंदाजे 69,27,578 रुपये इतकी रक्कम तयार होऊ शकते। या उदाहरणांमधून स्पष्ट होते की दीर्घकालीन आणि नियमित गुंतवणुकीमुळे चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळतो आणि मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी भक्कम आर्थिक निधी तयार होतो। सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते काही विशेष परिस्थितीत अकाली बंद करता येते। उदाहरणार्थ, मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, जीवघेण्या आजारासाठी वैद्यकीय कारण असल्यास, खाते चालवणाऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास किंवा खाते सुरू ठेवणे अत्यंत कठीण व गंभीर अडचणीचे ठरत असल्यास खाते बंद करण्याची परवानगी दिली जाते। सामान्य परिस्थितीत खाते उघडल्यापासून किमान 5 वर्षांनंतरच अकाली बंद करण्याची परवानगी मिळते। परिपक्वतेबाबत बोलायचे झाल्यास, खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी ते पूर्ण परिपक्व होते आणि संपूर्ण रक्कम काढता येते। तसेच मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या विवाहासाठी खाते बंद करता येते, मात्र त्यासाठी लग्नाच्या तारखेच्या 1 महिना आधी किंवा लग्नानंतर 3 महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक असते।
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. ही योजना पोस्ट ऑफिस आणि अधिकृत सरकारी बँकांमार्फत उपलब्ध आहे. सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज फॉर्म घ्या. तो फॉर्म व्यवस्थित भरावा. अर्ज करताना मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक असतात. काही ठिकाणी आधार लिंक करणेही आवश्यक असू शकते. फॉर्म आणि कागदपत्रे जमा केल्यानंतर किमान ₹250 प्रारंभिक ठेव भरावी लागते. रक्कम रोख, धनादेश किंवा उपलब्ध असल्यास ऑनलाईन पद्धतीनेही भरता येते. सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे खाते उघडले जाते आणि तुम्हाला पासबुक दिले जाते. खाते उघडल्यानंतर तुम्ही दरवर्षी किमान ₹250 आणि जास्तीत जास्त ₹1,50,000 जमा करू शकता. नियमितपणे गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठी रक्कम तयार होते. थोडक्यात सांगायचे तर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जा, फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे द्या आणि किमान रक्कम भरून खाते सुरू करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षाला किमान ₹250 जमा करणे विसरू नका, कारण किमान ठेव न केल्यास खाते डिफॉल्ट होऊ शकते. व्याजदर दर तिमाहीला बदलू शकतो, परंतु योजना पूर्णपणे सुरक्षित आणि सरकारी हमीसह आहे. मित्रांनो, मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आजच योग्य निर्णय घ्या. छोटी आणि नियमित बचत भविष्यात मोठा आधार बनते. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर पालकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.